बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याचा कासार शीर्षीत निषेध. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कासार शीर्षी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यानिमित्त शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यानिमित्त भारत सरकारला निवेदन देण्यात आले. येथील मंडल अधिकारी श्री गिरी यांनी हे निवेदन स्वीकारले. कासार शीर्षी येथील हिंदू बांधवांच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या निषेध अभियानास उत्तम प्रतिसाद दिसून आला. संकटात हिंदू तर मदतीला कोटी बंधू याचा साक्षात्कार ग्रामीण भागात दिसून आला. कासार शीर्षी येथे आयोजित निषेध मोर्चाला औराद शहाजानी यांनी व्यापारी किशोर पोद्दार यांनी संबोधित केले. याप्रसंगी येथील व्यापारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यासह धनराज होळकुंदे, प्रशांत स्वामी, अनंत पोद्दार, श्याम शालकर, सुरेश नदीवाडी, सोमनाथ मारकड हजर होते. निषेध मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी कासार शीर्षी पोलिसांनी सर्वत्र उत्तम बंदोबस्त ठेवला होता. काकांनी सांगितल्याप्रमाणे 10 डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिन, ज्याला की आपण सगळे ह्युमन राईट्स असं आपल्या ऐकण्यात येतं. एका छोटीशी घडते आणि त्या घटनेत ब्रह्मगिरी पर्वता एवढा किंवा हिमालय एवढा विषय करणारी ही ह्युमन राईट्स संघटना, ज्याचा की आज आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन. पण ज्या वेळेस हिंदू समाजावर अन्याय झाला, गेल्या ऑगस्ट महिन्यापासून बांगलादेशमध्ये दंगा नाच चालू आहे. लहान मुलांना बडवलं जातंय. छोट्याशा 8 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय. अनेक माता भगिनींच्या आबरू वेशीला टांगले चाललेत. अनेक गल्ल्याच्या गल्ल्या उद्ध्वस्त केले जातात. अनेक व्यापाऱ्यांना, जे की अब्जोपती होते, अशा व्यापाऱ्यांना तडपून मारणं, असं गेले 4 महिने झालं नंगा नाच चालू आहे. पण स्वतःला मानवतावादी म्हणणारे सगळेजण मूग गिळून गप्प बसलेले आहेत. कोणीच या घटनेवरती एक भ्रशब्द सुद्धा बोलत नाही. काय बरं कारण असेल याचं? कारण त्या ठिकाणी हिंदूंवरती अत्याचार होतोय आणि तो जाणून बुजून गट घडवून हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. हे पहिल्यांदा आहे का? तर पहिल्यांदा नाही. हजारो वर्षाची ही आपली हिंदू संस्कृती, ही भारतीय संस्कृती, ज्यावेळेस जगामधल्या अनेक देशांना काय खावं, कशा पद्धतीचे कपडे लेवावे, कशा पद्धतीनं वागावं, हे काहीच माहिती नव्हतं. अशा कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो की जिथं हिंदू संपला तिथं लोकशाही संपली. हिंदू जगेगा तो विश्व जगेगा हे जे मंत्र आहे ते करेक्टच आहे. कारण भारतात बघा, आपल्या भारत देशामध्ये सगळे धर्म सुखात नांदतात. का नांदतात? तर हा हिंदू बहुल देश आहे, मग सगळे धर्म सुखात नांदतात. म्हणून जिथं हिंदू संपला तिथं लोकशाही संपली. म्हणून हिंदू जगेगा तो विश्व जगेगा. ज्या बांगलादेशमध्ये आपल्या भारतीय लष्करांनी, आपल्या आयर्न लेडी इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिला, परंतु तो देश कब्जात नाही घेता त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिला. ते आपल्या कब्जात नाही घेतले देश. भारत कुणाही देशावर अतिक्रमण केलेलं नाही. आपली संस्कृती असताना सुद्धा आपल्या हिंदू समाजावर जो अन्याय असा लाजीरवाणा, खरंच आज मानवाधिकार संघटना हिंदूवर अन्याय झाल्यानंतर आवाज उठवत नाहीत. कुठे गेला यांचा कायदा नियम? आज उत्तर पूर्व भारतामध्ये लेनिनचे पुतळे पाडण्यात आले. याचा भयानक राग ह्या आपल्या लिबराडूच्या लोकात आहे, मनात आहे. म्हणून हे बाजूचे छोटे छोटे तुकडे तोडून एक ख्रिश्चन राष्ट्र निर्मिती करण्यासाठी आपले शेख हसीनांचं सरकार पाडण्यात आलं बहुमताचं. का? तर शेख हसीना सरकार सर्वधर्म समभाव भारतासारखं वागणूक देत होती, म्हणून तो सरकार खंबीर होता. निवडून येऊन 15 महिन्यानंतर आपल्या भारतातल्या भारत विरोधी जे लोक आहेत, ते हिंदू विरोधी लोक आहेत, जॉन सोरोसचे एजंट 2 महिन्याखाली जाऊन भेटले युनूस सरकारनं. गाझा शेव गाझा म्हणून त्यांनी लेख लिहितात आपल्या ट्विटरवर. पण
त्यांच्या देशात चाललेल्या हिंदूच्या विरोधात अन्याय थांबवण्यासाठी एक शब्द सुद्धा त्यांनी विचारत नाहीत। आणि तो आता चाललेला जो अन्याय आहे तुम्ही डोळ्याने पाहतात। आज तुम्ही म्हणता किंवा काश्मीरचं जे फाईल आहे ते डुप्लिकेट आहे, परंतु आज ओरिजिनल लाईव्ह बघा ना। आज बांगलादेशामध्ये जे चाललेलं आहे लाईव्ह बघा तुम्ही। अन्यायांना साधारण असं मानवतेला काळीमा फासणारं आपल्या बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू धर्मावर अन्याय होत आहे। म्हणून आपल्या हिंदू धर्म अन्याय होत आहे, त्याला आपल्या देशातल्या सरकारला जागा करण्यासाठी का तर ज्या सरकारच्या मागे आपली जनता असते ते सरकार खंबीरपणे लढत असतो, का तर आपल्या सरकारला पण जागा करणं महत्त्वाचं आहे। आपला मोदी सरकार का आवाज उठवत नाही बांगलादेशाच्या विरोधात, हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे। म्हणून सगळी जनता एकूण आज मानवाधिकार दिवस असल्यामुळे 110 देशामध्ये आपला हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आलेला आहे आज। म्हणून खरं तर आम्ही मार्केट बंद करायचा विचार केला होता, परंतु मार्केट बंद करण्यापेक्षा मार्केट चालू ठेवून सगळ्यांना हा विषय कळू दे, हिंदू धर्मावर होणारा अन्याय जगाला कळू दे, मानवाधिकार संघटनेला कळू दे, युनोला कळू दे, आपल्या भारत देशाच्या सरकारला कळू दे। त्यांनी ह्याच्यावर निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे असताना सुद्धा जनतेचा विचार काय घेण्यासाठी त्यांनी स्वस्थ बसत आहे असं आम्हाला असं वाटतं। म्हणून सकल भारतामधील जगामधील हिंदू समाजाने, जगामधील हिंदू बांधवांनी हा महामोर्चा आजच्या या मानवाधिकाराच्या निमित्तानं काढण्यात आलेला आहे। तर सर्व हिंदू भावांनी सगळे येऊन आज आपल्या या मोर्चाचा शोभा वाढवलात, एकजूट दाखवलात। असंच एकजूट। प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।